आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एखादी मल्टीनॅशनल कंपनी असते, फेसबुक असतं, यूट्यूब असतं, बाकीचं काही असतं. याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे राजकीय डावपेच सुद्धा खूप आहे, असं आता युरोप खंडातले सगळे देश मानतायत. आणि आपण त्याच्या अनुकरणात 15-20 वर्षानंतर जातो आहोत. पुन्हा 15-20 वर्षानंतर याच्यातून जागृत होण्यापेक्षा आत्ताच या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. समाजसेवा आपण करतोय, परीक्षार्थी म्हणून आपण काम करतोय, पण या सगळ्यांमध्ये मूल्यांचं ढासळत जाणं सातत्यानं चाललेलं आहे. आपण परीक्षार्थी राहिलेलो नाही. आणि म्हणून माझं या नव्या पिढीला मागच्या 20-25 वर्षात ज्यांनी जन्म घेतलेला आहे आणि पुढे साधारण मागच्या 10 वर्षात युवक म्हणून जे पुढे येत आहेत, त्यांनी आपली जी पहिली नाळ आहे ती अभ्यासाची, ती बिलकुल सुटू देता कामा नये. समाज माध्यम किंवा हा जो माहितीचा स्फोट आहे याच्यात आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं कळतं. आपल्याला जे करायचं आहे त्याचं प्रात्यक्षिक यूट्यूबवर आहे किंवा इंस्टाग्रामवर आहे. आपण सगळेजणच ब्लॉग चालवायला लागलेलो आहोत. ब्लॉग आहेत, लॉग आहेत, बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आपण सगळे पत्रकार होतोय, आपण शिक्षक पण होतोय. एकाच वेळी सगळ्या प्रकारच्या भूमिका आपण बजावत आहोत. आणि जे करायचं आहे मुख्य म्हणजे ज्याचं एक विशिष्ट अशा प्रकारच्या वयापर्यंत शिक्षण पूर्ण झालं पाहिजेत, एका विशिष्ट अशा वयापर्यंत आपल्याला त्याच्यातलं स्किलिंग आलं पाहिजेत. हे जर झालं नाही आणि बाकीच्याच गोष्टींमध्ये जर आपण अडकून पडलो तर कदाचित म्हणजे बाकीच्या ज्या काही होतील त्या गोष्टी होतील, पण आपण पुढच्या 10 वर्षानंतर कुठे असू, आपला रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे आजूबाजूची व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यात शासन किंवा याला मी दोष देत नाही, म्हणजे केंद्र शासन किंवा राज्य शासन असं मी म्हणत नाही. आत्ता मी ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी एक आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एखादी मल्टीनॅशनल कंपनी असते, फेसबुक असतं, यूट्यूब असतं, बाकीचं काही असतं. याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे राजकीय डावपेच सुद्धा खूप आहे. म्हणून आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत की मला एखादी गोष्ट मिळते, मला ती गोष्ट देऊन मला अंकित करणं म्हणजे हॅबिच्युअल करणं आणि वारंवार अशा प्रकारच्या त्या सगळ्या मार्गाला म्हणजे मला त्याचं व्यसन लागेल किंवा मला त्याच्याशिवाय बिलकुल जमणार नाही अशा प्रकारची सवय ही जर मला लावण्यात येत असेल तर त्याच्या पाठीमागचं सायकोलॉजिकल म्हणजे एखादी बघा आपल्याकडे पल्सर असते, पल्सर ज्यावेळी आली, आता पल्सर ही आता मला वाटतं तरुणांमध्ये जेन झी मध्ये त्याचं क्रेज नसेल, पण एक त्याच्या अगोदरची पिढी होती ज्याच्यामध्ये पल्सर होतं. आणि पल्सरची जाहिरात कशी होती तर पल्सर स्टँडला लावलेली आहे आणि पल्सरच्या शेजारून एक मुलगी जाते आणि पल्सर कोणी ऑपरेट करत नाही आहे. त्यावेळी त्या पल्सरचं जे हँडल असतं ते त्या मुलगी जशी जाते तसं ते तिच्याकडे वळतं आणि खाली टॅगलाईन येते डेफिनेटली मेल. म्हणजे पल्सरची जाहिरात करताना डेफिनेटली मेल ही टॅगलाईन त्या कंपनीनं वापरणं आणि अजूनही पुरुष असाच करणार किंवा पुरुषाची जी ताकद आहे, पुरुषाची जी मस्क्युलॅलिटी आहे आणि स्त्रीचं सौंदर्य हे जे कधी भारतीय परंपरेतलं नाही पण प्रॉडक्टायझेशन किंवा बाकीच्या सगळ्या याच्यामधलं जे आहे ते आपल्यावर मल्टीनॅशनल ब्रँडकडून साधारणपणे सातत्यानं बंबार्डिंग केलं जातं. त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. आता ही गोष्ट आपल्या इथल्या सगळ्याच म्हणजे परदेशातून आलेल्या असतील आणि परदेशातल्या कंपन्यांची इथली जी एजन्सी असते त्या एजन्सी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातनं इंडोर फार म्हणजे अतिशय विचारपूर्वक हे सगळं जे बाजार असतो किंवा हे जे मार्केट असतं हे मार्केट ग्रॅब करायचं म्हणून आम्हाला
टार्गेट हे एका अर्थानं आपण सगळे गिनीपिग आहोत. गिनीपिग ही जी संज्ञा आहे ती केवळ औषध निर्माण शास्त्रामध्ये वापरली जाते, म्हणजे ती फार्मास्युटिकल याच्यामध्ये वापरली जाते. कारण ज्याच्यावर गिनीपिग म्हणजे काय, ज्याच्यावर प्रयोग करायचा असतो तो. आणि म्हणून बाजारात काही नवीन आलं की आपण त्याला ते देतो. तसंच प्रॉडक्टायझेशन जे असतं, काही वस्तू बाजारात आली की त्यासाठी आपल्याला वापरण्यात येऊ नये, आपला वापर होऊ नये, आपल्याला भडकवू नये, याच्यासाठी मित्र हो आपण थोडंसं क्रिटिकल थिंकिंगकडे आलं पाहिजेत. त्यासाठी वाचलं पाहिजेत. आपण कोण आहोत, आपली पाळमुळं काय आहेत याचं भान सदैव असलं पाहिजेत. हे या नव्या पिढीच्या त्या एकूण सगळ्या व्यक्तिमत्वातून ते व्यक्तिमत्वात येऊच नये. त्यांच्यात नेहमी एक अशा प्रकारची हायपर सेन्सिटिव्हिटी राहावी. त्याला आपल्याला मोल्ड करता यावं, त्याला आपल्याला ग्रॅप करता यावं. आणि त्यांच्याकडे वाचन नाही, त्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता नाही, अशाच प्रकारच्या अभावात म्हणजे अशा प्रकारच्या पोकळीत त्यांनी कायम जगावं. आणि हा मॉब मला कायम एका विशिष्ट माझ्या ध्येयासाठी, म्हणजे प्रशासक म्हणून असेल किंवा बाकीच्या कोणत्या याच्यासाठी असेल, कोणत्याही प्रसारासाठी प्रचारासाठी मला तो वापरता यावा, यासाठी जर आपली उपस्थिती कायम तशीच ठेवण्यात येत असेल तर मित्रांनो, मला असं वाटते की तरुणांनी या बाबतीत अधिक सजग झालं पाहिजेत, अधिक विचारपूर्वक याकडे बघितलं पाहिजेत. आणि हा पाया आपला भरायचा कसा, तर पुन्हा पुस्तकांच्या साम्राज्यात आलं पाहिजेत, पुन्हा पुस्तकांच्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि जर जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल माध्यमांच्या माध्यमातून माहिती म्हणून किंवा ज्ञान बनून आपल्यापर्यंत जे पोचवलं जातं त्याचा अतिरेक होतोय का, त्याच्यातलं जे क्षीरनिर्विवेक आहे, पाणी काय आणि दूध काय, हे मला तपासता आलं पाहिजेत. आणि त्यासाठी मला असं वाटते की वर्गात बसणं, व्हर्च्युअल क्लासरूम असेल तर व्हर्च्युअल क्लासरूममध्ये सुद्धा तशाच प्रकारचं अटेंडन्स देणं, या सगळ्या गोष्टी आपण क्रमप्राप्त मानल्या पाहिजेत. स्वतःहून याच्यामध्ये व्हॉलेंटिअरिंग केलं पाहिजेत, कोणी सांगायला लागू नये. कारण अलीकडं व्हॉलेंटिअरिंग वेगळ्या क्षेत्रात झालेलं आहे, पण हे व्हॉलेंटिअरिंग मला असं वाटतं की शैक्षणिक प्रवेशात त्याच्यात ते असायला पाहिजेत, ते वर्गात दिसायला पाहिजेत. आणि जगभरातली जी ग्रंथालयीन किंवा ग्रंथांच्या माध्यमातनं ज्ञानाचा एक कायम शाश्वत अशा प्रकारचा जे भांडार किंवा जो ज्ञानस्रोत आपल्याकडे तयार आहे, त्याची पानं पुन्हा एकदा आपण पालटायला सुरुवात केली पाहिजेत. जगातले सगळे प्रगत देश पुन्हा एकदा डिजिटल क्रांतीकडून पुन्हा एकदा ग्रंथालयीन हिस्ट्रीकडं किंवा लायब्ररीकडं चाललेली आहेत. पहिलीपासूनचं शिक्षण टॅबवर देण्याऐवजी पुन्हा ग्रंथालयीन साधनांचाच वापर केला पाहिजे. त्याच्या मदतीसाठी टॅब, पण टॅबमध्ये जे आहेत तेवढंच अंतिम नाही असं आता युरोप खंडातले सगळे देश मानतायत. आणि आपण त्याच्या अनुकरणात 15-20 वर्षानंतर जातो आहोत. पुन्हा 15-20 वर्षानंतर याच्यातून जागृत होण्यापेक्षा आत्ताच या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या, असंच माझं या पिढीला नम्र आव्हान असेल. नाहीतर अलीकडं समाजसेवा आपण करतोय, परीक्षार्थी म्हणून आपण काम करतोय, पण या सगळ्यांमध्ये मूल्यांचं ढासळत जाणं सातत्यानं चाललेलं आहे. आपण परीक्षार्थी राहिलेलो नाही. म्हणजे साधं इंजिनिअरिंग कॉलेजचं जर आपण बघितलं तर इंजिनिअरिंग कॉलेजचं आमच्याला असं लक्षात आलं की टेलिग्राम नावाचं जे काही हे असतं, एक चॅनल असतं, आणि त्या टेलिग्राम चॅनेलवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या इंजिनिअरिंगच्या 35,000 विद्यार्थ्यांचा गट आहे. तिथे हा गट 35,000 विद्यार्थ्यांचा एकत्रित गट चांगल्या कामासाठी वापरला यायला पाहिजे होता. पण याच्यावर आपल्याला असं लक्षात येतं की पेपर फोडणं, बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करणं, यासाठी ही यंत्रणा वापरली जाते आणि त्याच्यात आपले विद्यार्थी दुर्दैवानं अडकत आहेत. या सगळ्यांचं भान मला असं वाटतं की नव्या पिढीनं ठेवावं. नव्या पिढीला बोलण्याचा अधिकार आहे, नव्या पिढीला सांगण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या अगोदर मला असं वाटतंय की जे मागच्या पिढ्यांनी स्वतःला कायम दुरुस्त करण्याचं आणि नेहमी अपडेट ठेवण्याचं जे काम केलेलं आहे ते व्रत सुद्धा आपण पाळायला पाहिजेत. हेच माझं एक मागणं किंवा सांगणं आपल्या या नव्या पिढीला राहील.
त्याने ते थोडंसं मनावर घ्यावं असं मी नम्र आवाहन करतो। आणि मला इथं बोलावलं आणि या पुरस्काराच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधू दिला त्याबद्दल मी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।